एकेकाळी भारताची अर्थव्यवस्था ही जवळजवळ पूर्णपणे शेतीवर अवलंबून होती. 85% भारतीय शेतीवर अवलंबून होते व तेवढेच लोक खेड्यामध्ये राहत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर औद्योगिक विकासाने भारतात वेग घेतला. कारखाने, उद्योग आणि इतर धंदे वाढू लागले. दळणवळणाच्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागला. लोकांना शिक्षणाची व विकासाची कास लागली. देशाच्या उदारीकरणाच्या नीतीने परकीय गुंतवणूक सुद्धा वाढू लागली. भारताची व्यवस्था ही हळूहळू कात टाकू लागली. लोकांना आधुनिक सोयीने युक्त असलेली शहरं अधिक सोयीची वाटू लागली व बघता बघता खेड्यातून शहराकडे नागरिकांचं होणारं स्थित्यंतर अधिक वेगानं होऊ लागलं. आज भारतामध्ये 40%हून अधिक लोक शहरात राहतात. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, कलकत्ता यांच्यासारख्या शहरांनी लोकसंख्येचा 1 कोटीचा टप्पा तर कधीच पार केलाय. ही शहरं जगातील अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येहून अधिक मोठी झालेली आहेत. अमेरिकेला ज्याप्रमाणे आपण मेल्टिंग पॉट म्हणतो तशीच ही शहरं देखील मेल्टिंग पॉट झालेली आहेत. नोकरी धंद्याच्या निमित्ताने अनेक भाषा, अनेक प्रांतांच्या, जाती धर्माच्या लोकांनी या शहरात गजबजाट चाललेला आहे आणि त्या शहरातील मूळ संस्कृती पुसली जाऊन चंगळवादाची व मूलतः ऐहिक गोष्टी प्राप्त करून देणारी बहुभाषिक संस्कृती तिथे रुजली गेली आहे. या अशा सरमिसळीच्या समाजामध्ये घुसून व मिसळून जाणं सहज शक्य होतं. अशा शहरांमध्ये प्रत्येक माणूस हा जेवढा नवा तेवढा जुना असतो व जेवढा जुना तेवढाच नवा असतो. तिथे कोणच स्वतःला हक्काने भूमिपुत्र म्हणून घेऊ शकत नाही, कारण या बहुसंख्य शहरांमध्ये खरे भूमिपुत्र अल्पसंख्याक झालेले दिसतात. या गोष्टीचा फायदा माओवाद्यांनी घेतला नाही तरच नवल. चंगळवादाने भुसभुशीत झालेल्या व संस्कृतीची कमतरता असलेल्या समाजात कोणच सुखी नसतो व सर्वच दुःखी असतात. या दुःखावर फुंकर घालण्याचे सोंग करत आपले इप्सित साधून घेण्याच्या आतापर्यंत तरी माओवादी यशस्वी ठरले आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. विचार जनतांची एक टोळी असते, एक कार्यशैली असते, त्यांची एक स्वतःची मनोधारणा असते आणि त्यातील पहिली म्हणजे आपल्याला सत्य उमजले आहे, आपल्याला जे माहीत आहे तेच सत्य आहे, बाकी सारे असत्य आहे. आणि दुसरी म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या सत्याचे ज्ञान साऱ्या जगाला करून देण्यासाठीच भगवान कार्ल मार्क्स आणि योगेश्वर माओ यांनी आपल्यावरच सारी जबाबदारी दिली आहे. एवढंच नव्हे तर आपल्या वातानुकूलित दिवाणखान्यात बसून पोपटपंची व बोरू बहादरगिरी करून आपण ते करून दाखवू शकतो अशी त्यांची स्वतःबद्दलची भ्रामक कल्पना देखील असते. बहुसंख्य विचारजंत हे ऐहिक सुखाला एवढे चटावलेले असतात की त्यांच्यात प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन किंवा जंगलात जाऊन किंवा वाडी वस्तीत जाऊन प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी काही काम करण्यास ते शारीरिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यामुळे आपल्याच भ्रमात असलेले हे विचारजंत बहुतेक वेळा आपल्या हस्तिदंती मनोऱ्यात बसून कार्यरत असतात. असे विचारजंत जे मूलतः हुशार, विद्वान, अभ्यासू, सुशिक्षित, चांगल्या कुटुंबातील तसेच आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे त्यांना त्यांचा स्वतःचा एक छोटासा का होईना एक ग्रुप बनवणं सोपं पडतं. काही वेळा तर या विचारजंताने आपल्या पगारी नोकरांचेच हळूहळू ब्रेन वॉशिंग करून त्यांना माओवादी बनवलेलं हे असंख्य उदाहरण आपल्याला दाखवता येतील की अशा प्रकारे या विचारजंतांचे नोकरच माओवादी बनलेले आहेत. विचारजंत एक ग्रुप किंवा सेल म्हणून काम करत असताना त्यांचं एक प्रभाव क्षेत्र तयार होतं, ज्यात पत्रकार, वकील, न्यायालयीन कर्मचारी, वेगवेगळ्या NGOचे पदाधिकारी हे पण असतात. या सर्वांचा उपयोग करून माओवादाला उपयुक्त अशी एकीकडे सरकारच्या विरोधातील असंतोष उभा करणे तर दुसरीकडे अडचणीत असलेल्या इतर माओवादी कार्यकर्त्याला कायदेशीर व न्यायालयीन लढाई लढण्यास मदत करणं ही कामं हे विचारजंत करत असतात. संस्कार व संस्कृती अभावी शहरात तयार होणाऱ्या भौतिक उकिरड्यावर अशा विचारजंतांची पैदास व वाढ होणं स्वाभाविक आहे, पण या उकिरड्यावर जंतुनाशके फवारून या विचारजंतांचा खात्मा करणं हे आपलंही कर्तव्य आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.